हा पोरखेळ निवडणुकीचा खेळखंडोबा मतमोजणी पुढे ढकलल्यानं वडेट्टीवार यांचा संताप. नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर रोजी एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की राज्यातील निवडणुका म्हणजे पोरखे झाल्याचा आरोप त्यांनी केला असून यासाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोग हे राज्य सरकारच्या हातचे बाहुले बनले आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांचे निकाल पुढे ढकलणे योग्य नसल्याचे म्हटले. यंत्रणेच्या अपयशामुळे उमेदवारांचा भ्रमनिरास होत असून घोषित केलेल्या निवडणुकांचे निकाल पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य निवडणूक आयोगाने मोठा घोळ घातल्याचं म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलल्या असंही त्यांचं मत आहे. नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गौडबंगाल आणि खेळखंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतोय. काय हा पोरखेळ आहे? राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहे. एकीकडे 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असं सूर्यकांतच्या जे आता सीजे आहेत त्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता. पण घाईघाईमध्ये चुकीचं इंटरप्रिटेशन करून सूर्यकांतजी यांच्या निर्णयाचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं गेलं. हे काय निवडणूक आयोगाला माहीत नाही, पण सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही 27% आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात हसून उतरवायचं होतं. अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही? हे सरकार कुठल्या दिशेनं काम करताय? आज निवडणूक आहे आणि उद्या मतमोजणी होणार होती, ती आता 21 वर गेली. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे. निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे. हे आता लपून राहिलेलं नाही, त्यांच्या इशाऱ्यावर काम करते. कदाचित हे सगळे निर्णय 3 दिवसामध्ये चिन्हाचं वाटप किंवा कोर्टाचा निर्णय अपेक्षित होता. कोण सांगितलं तुम्हाला? इतक्या साऱ्या निवडणुका आतापर्यंत झाल्या, पण आधी यापूर्वी अशा पद्धतीनं हा खेळखंडोबा कधीच झालेला नव्हता. हा पहिल्यांदाच झालाय फडणवीस सरकारच्या काळात. याला हे सरकार जबाबदार आहे. आणि राहिला विषय या सगळ्या प्रक्रियेमध्ये की उद्या जर मतावर परिणामच होतो असं जर कोणी म्हणत असतील तर मग या निवडणुकांचा निकाल लागेल. उद्या जर निकाल लागला असता त्याचा परिणाम जिल्हा परिषदावर पण झाला असता, महानगरपालिकेवर झालेला असता. परंतु मतमोजणीमध्ये अडथळा जो आज आलेला आहे, हा सगळा प्रकार मला वाटतं की इतकी लांबणीवर नेणं म्हणजे यांच्या मागे या सरकारचा मतचोरीचा तर डाव नाही ना, की ईव्हीएम मध्ये पुन्हा काहीतरी गडबड करून यांच्या विरोधात जनमानसाचा कौल जातोय. पैसे वाटताना यांचे लोक पकडले जात आहेत. प्रचंड पैशाचा वापर केला जातोय. सत्तेचा दबाव आणून लोकांना धमकवले जात आहे. लोकांना धमकवण्याबरोबरच एकमेकाला बघून घेण्याची भाषा, कापण्याची भाषा होत आहे. आणि हे सगळं झाल्यानं हे बघता सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. निकाल अपेक्षित सरकारच्या बाजूने येत नाही. म्हणून हा चोरीचा डाव, मतचोरीचा डाव यामागे असू शकतो. आता हे जर करून निवडणूक निकाल फिरवायचं जर यांनी प्रयत्न केला तर मात्र लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करत आहे, हा स्पष्ट संदेश जाईल. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, नागपूर.